रिसग्रो वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे शिरोळ येथे जैविक शेतीबद्दल मार्गदर्शन शिबिर संपन्न। रिसग्रो वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे शिरोळ येथे जैविक शेतीबद्दल मार्गदर्शन शिबिर पार पडले। शिरोळ हे मांजरा नदीकाठचं गाव असून येथे ऊस उत्पादक शेतकरी असून ऊस उत्पादनात आघाडीवर आहे, पण ऊस शेती करताना रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता वरचेवर कमी होत चालली आहे। यासाठी जमिनीची सुपीकता कायम राहावी आणि उत्पादकता वाढावी यासाठी रिसग्रो वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या कंपनीचे जैविक उत्पादन जमिनीची पत सुधारून जमीन सुपीक करून उत्पादकता व कशी वाढते या संदर्भात शिरोळ येथील शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं। महागडी रासायनिक खते वापरण्यापेक्षा जैविक उत्पादने कमी खर्चातील वापरून उत्पादन भरघोस प्रमाणात वाढू शकते हे त्यांनी सांगितले। यावेळी कंपनीतर्फे संतोष रेड्डी, ज्ञानेश्वर कोहिले, आप्पासाहेब भगत, सतीश शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। शिरोळ येथील प्रयोगशील शेतकरी नामदेव जाधव यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा आयोजित केली गेली। यावेळी धडे गुरुजी, जलील सय्यद, मुनीर सय्यद, बाळू नागमोडे, अल्लाबक्ष मुल्ला, सोपान शिंदाळे, घुडूसाहेब तांबोळी, जहीर तांबोळी, रामकिसन मास्तर, शिवाजी पाटील, रवी जाधव, राम रावजादे, मारुती सावकार आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते। आपल्या गावामध्ये शिरूर ताजबन शिरूर मांजरवाडा हे गाव आपला अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला उदगीरमध्ये आपले नामदेव जाधव सर भेटले होते। आपले संपूर्ण आपले खतं वगैरे जे आहेत आणि आपल्या आवडगोष्ट एकदम जबरदस्त रिझल्टचा प्रोडक्ट असा आहे की ते त्यांनी अत्यंत वापर करून त्यांनी रिझल्ट घेतलेला आहे। तरी आपल्या गावामध्ये उत्पन्न कसं निघालं पाहिजे आजच्या काळामध्ये आज आपण जेवढी रासायनिकचे जे काही फर्टिलायझर आपण टाकतो त्या फर्टिलायझर मधून ते भरपूर आपण खर्च करतो आणि खर्च करत म्हणजे आज आपण समजा जर 50,000 रुपये जर खर्च करत असतो तिथं आपला 40 टन 50 टन जर ऊस निघत असेल तर आपला काहीच फायदा होत नाही। म्हणजे आपण कुठं तिथं मग उत्पन्न भेटत असेल ज्या उत्पन्नातून ज्या प्रोडक्टच्या माध्यमातून आम्ही अचानक आपल्या शिवणखेडमध्ये एक आपले आहे। आता आमचे उदगीरला आणखी मोठी मीटिंग आहे, आपण उदगीरला पण बोलू आणि आपले जाधव सर आपले संपूर्ण रिसग्रो परिवारचे जे काही प्रोडक्ट आपल्याकडे सम्राट प्रो हे डीएपी आपल्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे। डीएपी मध्ये काय आपल्या जमिनीचं पोत जर वाढवायचं असेल आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय कार्बन कमीत कमी